सर, जिल्ह्यात एकूण शाळा किती पडझड झाली? शाळा आमच्यासाठी दुरुस्त करण्यासाठी काय प्रयत्न? जिल्हा परिषदेमध्ये एकूण 1435 शाळा आहेत आपल्या बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये. त्यापैकी आत्ता वादळ वारे जे आले त्या 2 प्रकार वादळ वाऱ्यामध्ये एकूण जिल्हा परिषदेमधल्या 55 खोल्यामध्ये हानी पोहोचलेली आहे. आणि त्यातल्या जवळपास 3 ते 5 शाळा अशा आहेत की ज्या सुरूच होण्याच्या स्थितीत नव्हत्या. त्यामुळे आपण तात्काळ माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने सेस फंडमधून निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या शाळा दुरुस्तीचं काम सुरू झालेलं आहे. आणि 1 जुलैला ते शाळा उघडणार त्यावेळेस त्या मुलांना सुस्थितीत शाळा उपलब्ध असणार आहे याची खात्री जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेली आहे. किती निधी उपलब्ध करून देणार आणि शाळेची दुरुस्ती कोण करणार आहे? तुर्तास पहिल्यांदा जो आहे तो 35 लक्ष आहे, तो 35 लक्ष निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि राहिलेला 20 ते 25 लक्ष निधी 1-2-3 दिवसात शाळांच्या खात्यावर द्यायचा. दुरुस्ती करण्याचं काम कोण करणार? दुरुस्ती करण्याचं काम या जिल्हा ग्रामपंचायत यंत्रणा हे दुरुस्ती करण्याचं काम करतात. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1 ते 1.5 महिन्यापूर्वी आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शाळांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. आपण बघू शकतो की जिल्ह्यातल्या जवळपास 3 शाळा ज्या आहेत त्या संपूर्णपणे या ठिकाणी उडून गेलेल्या आहेत, त्यांचं नुकसान झालं आहे. आणि 55 ज्या शाळा आहेत त्यांच्या 55 खोल्यांचे या ठिकाणी नुकसान झाले. वादळी वारा एवढा होता की या शाळावरती जे टीनपत्र असतील ते टीनपत्र या ठिकाणी उडून गेले, त्यामुळे शाळांचे या ठिकाणी नुकसान झाले. अवघ्या 3 दिवसावरती या ठिकाणी शाळा उघडणार आहे आणि मुलांनी आता बसायचं कुठं हा प्रश्नसुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला आहे. आपण बघू शकतो की शिक्षण विभागानं अद्यापही यासाठी कुठलाही प्रयत्न केला नाही की जेणेकरून शाळा दुरुस्त होईल आणि विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये बसता येईल. 1 जुलैपासून या जिल्हा परिषदेच्या शाळा या ठिकाणी सुरू होणार आहेत. मात्र जी शाळांची जी दयनीय अवस्था झालेली आहे, जे नुकसान झालेलं आहे ते अद्यापही जैसे थे अशीच परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसते. अँगल पडलेले आहेत, टीनपत्र पडलेले आहेत. मुलं जर का शाळेत यायला सुरुवात झाली तर मुलांनी कुठं बसायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर आहे. त्यामुळं शिक्षण विभागानं जे बुलढाणा जिल्हा परिषदचं शिक्षण विभाग आहे त्यांनी तात्काळ या शाळांची दुरुस्ती करावी जेणेकरून विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसता येईल आणि शिक्षण घेता येईल. अशा पद्धतीची दुरुस्ती तात्काळ या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यामुळं शिक्षण विभागाने तात्काळ या ज्या नुकसान झालेल्या शाळा आहेत त्याकडे लक्ष देऊन शाळांची दुरुस्ती करावी अशी मागणी इथल्या या ग्रामस्थांनी केली. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.